शिवम काय चलताडे काय आतमध्ये पप्पांना भीती वाटते, सगळं अंधार आहे. तिकीट काउंटर आहे रायगड. तिकीट रोपवेचं तिकीट किती? एकच रोपवेचं 300 रुपये तिकीट आहे पर पर्सन. 2 वेचं 315 रुपये, 1 वे 215 आणि सिनियर सिटीजनसाठी 210 रुपये 2 वे साठी, आणि 1 वे साठी 215 रुपये तिकीट. इथं रोपवे कक्ष आहे, इथून आतमध्ये सोडतात, इथून तिकीट द्यायचे. किती टायमिंग किती त्यांचा? आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि सकाळी आता 10:30 वाजलेत. आता आम्ही वरती जाणार आहे, इकडून हे रोपवे वरती जात. महादरवाजा आहे, गडावरचे पॉइंट आहेत सगळे. हे गाईज, आता आम्ही रोपवेनी वरती चाललेलो आहोत. काय आता नाही बसायचं ना विमानात. बिस्किट आणि एनर्जी येते. काय हा हेल 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 काय करतो तू? यायचं का? इथे 6 राण्यांसाठी 6 महल आहेत. बापरे, एका राणीला एक. जंजिऱ्याला आम्हाला जास्त फिरता नाही आलं, तर अर्धा तास होतो. रायगड आहे भरपूर फिरायला, भरपूर वेळ आहे. इथे 6 राण्यांसाठी 6 महल आहेत. 3 हा म्हणला 5 आहे. 5 वाजता काय म्हटलं मग? इकडं काय हा 5वा महल आहे का? थोडस पुढे आल्यावर एक महल आहे. हा कोणाचा आहे? 6 आहे.
नाही मग म्हणजे बघायचं हो हे टकमक टोके हे काय आहे? हा नाही नाही बाजारपेठ तिकडं पलीकडं इथं हा बेड होता का? हा बेड होता. आलो आम्ही काय कोणाची मग काय बघा काय नको लिहिलेलं असेल का? मला वाटतं मेन जात पाहिजे ना त्याचा रोज आहेत ना 2 बरोबर बरोबर नाही कोण मलाच माहित नाही त्याचे का नाही नाही मग काय तिकडच्या मला वाटतं हे इकडनं आपण इथं बोलतो वर आलो तिकडनं मध्ये कुठंतरी ते जायचं आतमध्ये बघायला पुढं रूम इथं इथं जायचं आतमध्ये एक रूम आहे का काय दिसतंय का? टॉर्च चला आतमध्ये सगळं अंधार आहे चला चलता रे काय आतमध्ये पप्पांना भीती वाटते सगळं अंधार आहे टॉर्च लावा की काय अरे बापरे दिसत नाहीये काय दिसत नाही सांगतो तर एवढ्या अंधारात राहायचे ते एवढीच रूम आहे तिथपर्यंत काय नाही बापरे काहीच नाही एवढं केवढीशी एवढा अंधारात एवढा खाली कस काय राहतात बापरे चला तुम्हाला आतमध्ये पप्पा आतमध्ये झालं होतं पप्पा आतमध्ये गेलेच नाही सगळं अंधार आहे टॉर्च लावले तरी पण अंधार आहे ते नाही तिथपर्यंत पण नाहीये इथपर्यंत पण नाही एवढीच इथपर्यंत मध्ये हा आणि हे एवढंच आहे हे पूर्ण पण नाही एवढं इथून इथपर्यंतच आहे आणि एवढीच रूम आहे काय का विहीर आहे हा म्हटलं विहीर आहे तलाव असेल ना तलाव आहे आणि हे काय हे मध्ये पाठ लावणार काय कळलं पाहिजे ना लोकांना त्यांनी काय केलं हा व्यवसाय धंदा मात्र नाही जाऊन देत वाटतं सगळं काम चालू आहे काय चाललंय कशासाठी पुण्यतिथीसाठी हे काम चालू आहे काय हा कोणता दरवाजा आहे हा मेन मग आपण तिकडून आलो तिकडनं मग तिकडनं ए हा नगर खाना आहे हो इकडं बाजारपेठ आहेत इकडे एक मंदिर आहे इथं बाजारपेठ आहेत आणि ते मावशी बॉटल विकायला बसले बाजारपेठ आहेत
इथे एक बाजारपेठ एवढी मोठी आहे, एवढी मोठी एक. मोठा बाजारपेठ. काम चालू आहे किल्ल्याचं अजून. तिकडचं काही दिसत नाही, डोंगर तिकडं. एवढा लांबून इकडून आलाय. कसला डोंगर आहे, कसलं मस्त आहे. सगळे डोंगर आहे तिथं. आणि खाली खूपच खोल दरी आहे. मंदिर आहे, मशिदीसारखं बांधलेलं आहे वरती. चालू आहे काढायचं म्हणून. काही जण म्हणतात ठेवायचं, काही जण म्हणतात काढायचं. वाघ्या कुत्रा आहे हा. टीव्हीला नाही बघत आहे न्यूज. ही मेन समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. गडावरती त्याच्यावरून आहेत ना, खालून दगडी आणतात त्यांच्या पाठीवरती. वरती गडाचं काम करण्यासाठी इथे दगडी आणून टाकतात. त्यांच्यावरती असे त्या पोत्यांमध्ये असे दगडी त्यांच्यावर रोजी वाहून आणतायत दगडी खालून. इथे सगळे दगडी काढतात. माती माती खातात. बापरे, एवढी ताकद कसं येते यार यांच्यात. एवढी दगडी आणलं त्या गाडवांना, खायला पण काहीच नाही. काय चुना आहे का? चुना आहे, चुन्याची पोती. दगडाचं काय नाही.
भाजी बनवली काय बघ तिकडे शेपूट बनवलंय कोण गाडी कधी चालवतं बाया सिंगल आडतो सीट बेल्ट लावत नाही पाय पुरत नाही काहींचे त्याच्यामुळे असेल बहुतेक पायाचा काय संबंध आहे आता आम्ही प्रतापगड पाहायला आलोय आणि रायगड पासून प्रतापगड साधारण 60 किलोमीटर आहे. कुठे आलो आपण प्रतापगड काय काय स्ट्रॉबेरी वगैरे 20 रुपयाला इथं क्रेन हे काम चाललंय. तिकडं बंद केलं का? तिकडं पाठीमागून दरवाजा वाटतो दरवाजापासून दरवाजा नाही तिथून दरवाजा तिकडं जायला तिकडून हा तिकडं काय वरती बुरुज आहेत नुसते ना ते छोटे छोटे बुरुज आहेत. बुरुज आहे सेकंडरी लेवल. इकडे पण जायचंय. ओ इकडं काय बापरे किती मस्त आहे. का आधी काय होतं काय कोणाची अफजल खानाची इथं कबर कुठे दिसते कबर ती बांधलेले ते का नीट बघितलं. अरे ती दोघ पलीकडे तिथंच ती समोर ही कबर आहे अफजल खानाची. त्याच आहेत ना तिथं 2 कबरे दिसतात. एक अफजल खानाची दुसरी कोणाची काय माहिती. हे सगळं पाडलंय पण का पाडलंय काय माहिती. चला जाऊन विचारूया आपण. आता इकडे काय वरती हा झेंडा बुरुज आहे. आत्ताचे नाही तर
आधीचा दरवाजा आहे ना? हा दरवाजा काढलाय आधीचा आणि हे नवीन दरवाजा बसवला. काय मस्त आहे ना? हा आधीचा दरवाजा आहे. पूर्ण त्याला गंज लावलेला आहे. त्याचं काय माहिती, लाकूड आहे. पूर्ण खराब झालं. माकड पण येत. पप्पा खायला टाका त्याला लवकर, माझा मोबाईल पडून येईल. बाय. बिस्किट. बापरे, मोबाईल न्यायचे. माकड आहेत. खूपच माकड आहे तिथं. खायला टाका टाकते पण सगळे खाली आले वरून. आणि ते पाडू पण शकतात. हलवलं आता पडलं बिडलं असं डोक्यात येईल. ठीक आलं ते सगळं द्यायचं खाली. सगळेच बसले, सगळेच दिल खाली. प्रतापगड पाहिला आताच. आता आम्ही महाबळेश्वरला जाणार.